अंथरुणावर बसून अन्न का खाऊ नये? नुकसान ऐकल्यानंतर तुम्ही ही सवय आजच सोडून द्याल. अनेक लोकांना बेडवर बसून जेवणाची सवय असते. त्यामागील कारण वेगवेगळी असतात. त्यांना तिथे बसून जेवणे सोयीकर वाटतं. पण तुमची ही सवय आरोग्यासाठी घातक ठरू शकते. भारतीय संस्कृतीत जमिनीवर मांडी घालून जेवण करण्याची परंपरा आहे. आजही असंख्य घरामध्ये या प्रथेचं पालन केलं जातं. पण शहरात आणि बदलत्या जीवनशैलीनुसार आज डायनिंग टेबल आलेत. त्यावर बसून जेवण्याचा आनंद घेतला जातो. पण छोटी घरं आणि सवयीचा भाग खास करून तरुण पिढी हातात ताट घेऊन बेडवरच जेवण करायला बसतात. घरातील वडीलधारी मंडळी सतत त्यांना टोकत असते बेडवर बसून कधीही जेवू नये, पण ते त्याकडे दुर्लक्ष करतात. पण त्यामागील कारण तुम्हाला कळल्यास आजपासूनच तुम्ही ही सवय नक्कीच सोडून द्याल. बेडवर बसून का जेवू नये? त्यामागचा त्यांचा तर्क असा आहे की पलंगावर बसून जेवल्याने लक्ष्मीचा अपमान होतो आणि तिचा कोप होतो. यामागे हे धार्मिक कारण आहे, पण वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही तुमची ही सवय योग्य नाही. जर तुम्हाला आरामासाठी बेडवर आरामात बसून जेवणाचा आनंद मिळत असेल तर ही सवय तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकते. खरं तर आपण काय खात आहोत यासोबतच आपण कसे खातो हे देखील खूप महत्त्वाचे आहे. पचनक्रियेवर वाईट परिणाम होतो. आराम करण्यासाठी तुम्ही सहसा झोपून किंवा बेडवर बसून अन्न खाता. तुम्ही ज्या आसनात जमिनीवर बसता त्यापेक्षा अंथरुणावरची मुद्रा अधिक आरामशीर बनते. जेवताना ही दोन्ही आसने तुमच्या पचनासाठी चांगली नाहीत. याचा तुमच्या पचनसंस्थेवर नकारात्मक परिणाम होतो. कधीकधी यामुळे पोटात जडपणा आणि ॲसिड ओहोटी होऊ शकते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला अंथरुणावर बसून अन्न खावे लागत असेल तर तुम्ही ते सरळ बसून आणि योग्य मुद्रेत खावे. झोपेवर परिणाम होतो. दररोज अंथरुणावर अन्न खाल्ल्याने आपल्या झोपेवरही नकारात्मक परिणाम होतो. प्रत्यक्षात असे घडते की आपले शरीर एखाद्या विशिष्ट ठिकाणाची आणि त्याच्याशी संबंधित क्रिया चांगल्या प्रकारे ओळखते. ज्याप्रमाणे पलंग हा नेहमी झोपेशी संबंधित असतो, त्याचप्रमाणे अभ्यासाचे टेबल नेहमी अभ्यासाशी संबंधित असते. पण जेव्हा तुम्ही अंथरुणावर झोपण्याऐवजी अन्न खाता तेव्हा तुमच्या मनात थोडा गोंधळ उडतो. रोज असे केल्याने तुम्हाला कधी कधी बेडवर झोपायला खूप त्रास होऊ शकतो. लठ्ठपणा झपाट्याने वाढू शकतं. अंथरुणावर खाल्ल्याने तुमचे वजन झपाट्याने वाढू शकते. यामागे एक अतिशय मनोरंजक मानसिक कारण आहे. खरं तर जेव्हा तुम्ही आरामशीर मूडमध्ये बेडवर बसून जेवता तेव्हा सहसा टीव्ही किंवा मोबाईलवर मनोरंजन देखील त्यासोबत चालू राहते. जेव्हा तुम्ही अशा आरामदायी स्थितीत अन्न खातात तेव्हा अनेक वेळा तुम्ही 2 भुकेल्या असताना 4 चपात्या खाल्ल्या आहेत आणि ते लक्षातही येत नाही. दररोज या थोड्या अतिरिक्त कॅलरीजमुळे तुमचे वजन वाढते. ॲलर्जी आणि संसर्गाचा धोका वाढतो. अंथरुणावर बसून अन्न खाताना कितीही काळजी घेतली तरी अन्नाचे काही कण पलंगावरच राहतात. हे लहान कण अनेक दिवस पलंगावर आणि चादरीमध्ये राहतात. त्यामुळे बिछान्यात बुरशीजन्य संसर्ग आणि ॲलर्जीचा धोका असतो. काही वेळा अन्नाच्या कणांमुळे झुरळ आणि मुंग्या अंथरुणावर येण्याचा धोकाही वाढतो. त्यामुळे संसर्ग पसरण्याची भीती वाढते.